गुड मॉर्निंग मित्रांनो, शुभ सकाळ. मस्तपैकी गाणी बिणी वाजायला लागलेत. सुरुवात गणपती उत्सवाला सुरुवात. काय नको आपल्याला जातो, उशीर झाला. तर आपण जातो आता कामाला. रिक्वेस्ट करून आपण वर्क फ्रॉम होम घेतलेलं आहे, तर थोडंसं ते जाऊ. आज स्टेप्स रनिंग नाही, पण स्टेप्स काउंट मिनिमम 10,000. आणि आपलं ठरलेलं जिमचं टार्गेट 50 पुशअप्स, 50 सूर्यनमस्कार. आज संध्याकाळी आपण मारणार आहोत. सकाळी थोडंसं काल आजरी उशिरापर्यंत काम करत होतो, त्याच्यामुळे करता आलं नाही आहे, पण आज बघूया. तर निघूया फटाफट, नाश्ता करतो. इकडे जेवायला काय केलं आज? डाळ, भात, हरभऱ्याची भाजी, भाकरी, बस. ओके, दुपारी येतो मग होता. तर मी माझी लॅपटॉपची बॅग आणली तर नाही, कारण मी मोठी बॅग आणली होती. तर ही आमच्या मम्मीच्या ऑफिसची बॅग घेत आहे, उमेद अभियान अशी. लॅपटॉप बिपटॉप भरूया. गावी नेटवर्क नसल्याचा हा एक तोटा आहे, कारण वर्क फ्रॉम होम हे वर्क फ्रॉम होम नसतं, आमचं वर्क फ्रॉम देऊळ असतं. तर आमच्या देवळात नेटवर्क येतं, ते सुद्धा हायवेला, आधी कुठं नाही. पण बरं आहे, एक शांतता आहे, नेटवर्क नाही तर. आपला इयरफोन कॉलिंगचा, माऊस आणि मेन चार्जर. चाललो आम्ही ऑफिसला. ढंपाटा. गाडी धुवायची आहे, पण शोरूमला न्यायची आहे. शोरूमला न्यायचं आहे उद्या. पट्टा छोटा आहे या. मोबाईल घेऊन चालू. चलो लेट्स गो. हॅलो. तर अजून तुम्हाला कळलं नसेल की काय चाललंय, तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सांगतो की आपण एक ब्लॉग सिरीज चालू केले फॉर कोकणातला गणेशोत्सव, माझा बाप्पा करून. या सिरीजमध्ये आपण चॅलेंजेस घेतलेत. अप्रॉक्सिमेटली 2 किलोमीटर्स रनिंग किंवा 10,000 स्टेप्स, 50 पुशअप्स, 50 सूर्यनमस्कार डेली, प्लस असे अनसीन मुवमेंट्स, फनी मुवमेंट्स जे कोकणातल्या गणपतीमध्ये, गणेशोत्सवामध्ये होतात. गोष्टी, गप्पा, आठवणी याची एक मैफिल रंगणार आहे या ब्लॉग सिरीजमध्ये. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करा. आता चाललोय मी कामाला. आमच्या गावात नेटवर्क तो नाही आहे, म्हणजे ठिकठिकाणी आहे, काही ठिकाणी नाही आहे. आता आमचं घर पडतं थोडंसं खाली, डोंगराच्या मध्ये म्हणजे व्हॅली असते ना, दरी, त्याच्यामध्ये. आमच्याकडे फक्त कीपॅडला नेटवर्क येतं, ते पण कुठं ठराविक पॉईंटला. तर आमचे जेवढे
आमच्या गावात जेवढे जण आहेत जे लोक वर्क फ्रॉम होम करतात गावी आल्यावरती, ते एका मंदिरामध्ये जातात. आमचं एक स्टॉपला मंदिर आहे जाकादेवीचं. तर त्या मंदिरामध्ये आम्ही जातो. तर जसं मागाशी मी म्हटलं की आमचं गावी आल्यावरती वर्क फ्रॉम होम नसतं, आमचं वर्क फ्रॉम देऊळ असतं. तर तशी एक गंमत आहे, कारण गावात नेटवर्क नसणं याचा बरेच फायदे पण आहेत आणि तोटे पण आहेत. आपण व्हिडिओमध्ये पुढे बोलणार आहोत त्याच्याबद्दल. आता आपल्याला लेट होतोय, सो आपण जाऊया. सो आजचं टार्गेट हेच आहे की आपल्याला 50 पुशअप्स, 50 सूर्यनमस्कार, 10,000 स्टेप्स किंवा 2 किलोमीटर रनिंग संध्याकाळी करायचे. आणि बरेचसं घरातलं काम पेंडिंग आहे साफसफाईचं, तर ते पण आज आपण फिनिश करणार आहोत आज रात्रीपर्यंत. आणि डेकोरेशनला आज सुरुवात करू, थोडीफार टेबल वगैरे सेट करू आणि आय थिंक एप्रिल वगैरे मारून देऊ. सो तेवढं आहे, चला जाऊया. काय म्हणतेस? मी परवा आलोय. तर मित्रांनो, मम्मीचं पण काम झालेलं आहे बँकेचं आणि माझं पण झालं आहे. थोडंसं आता लंच टाईम झाला आहे, सो आपण चाललो आहे जेवायला. घरी जाऊन जेवून येऊया, परत बॅक टू द वर्क. नमस्कार मित्रांनो. दिवसभर जास्त काही बोलता आलं नाही, कारण बरंच कामं वगैरे चालू होती, माझ्या ऑफिसचं काम, आणि त्याच्यामध्येच पूर्ण वेळ गेला. आता वाजलेत 6:15 आणि मी आता घरी निघतो आहे. सो घरी जाऊन थोडंसं वर्कआउट करू, जे आपलं जिमचं टार्गेट आहे. 50 पुशअप्स, 50 सूर्यनमस्कार हे आपल्याला मारायचे आहेत. आणि त्याच्यानंतर बाकीचं डेकोरेशनचं किंवा थोडंसं काम आहे, साफसफाईचं काम आहे, ते कम्प्लीट करणार आहोत. तर बऱ्याच गोष्टी ठरवतो की असं करायचं तसं करायचं, पण तसं होत नाही. म्हणजे मी गावी यायच्या आधी ठरवलेलं की मकर वगैरे गणपतीचं मी सोमवारीच किंवा रविवारीच पूर्ण बनवून ठेवेन, म्हणजे मला रात्री जागण्याची गरज पडणार नाही. पण काय होत नाही, प्लॅनिंग करून काय होत नाही. शेवटी म्हणतात ना, देवाच्या समोर प्लॅनिंग करायची नसते. देव जे करतो आहे, वरचा जो सगळ्या गोष्टी प्लॅन करतो, त्याच प्लॅनच्या हिशोबाने चालायचं. आपले स्वतःचे प्लॅन जास्त बनवायचे नाहीत. हे मला थोडं हळूहळू कळतं आहे की ते नाही वर्क होत. काय गळती काय काय म्हणतं का? हे काय बनवतोस गो? हा, आणि अजून आहे घर खोकला आहे. हा हा लागत नव्हता असं काहीतरी विषय. हा जो पडदा आहे, हा पाठी लावण्याचा विचार आहे. पूर्ण जोडून त्या पडद्याच्या सेंटरला हा टेबल येईल. टेबल आल्यानंतर हा जो सेट आहे, हा चिव्याच्या पट्टी किंवा सळीने हा इथं बांधून घ्यायचा पाठीमागे. त्याच्यानंतर त्यातला केशरी बल्ब पडद्याच्या पाठीवर सोडायचा, म्हणजे तो एक चांगला प्रकाश पुढे पडेल. त्याच्यानंतर काय करायचं आहे, ह्या ज्या शीट आहे प्लास्टिक ग्रीन शीट, तो इथे खाली पसरवायच्या. त्याच्यानंतर हे गोंडे आपल्याला तिथं लावायचे. आणि बरंच बारीक सारीक
गोष्टी आपण डेकोरेट करणार आहोत. पण मुद्दा हा आहे की पडदे थोडेसे खराब आहेत, त्याच्यामुळे आपण आज पडदे भिजत घालतोय आणि डेकोरेशन उद्या करणार आहोत. सो जसं मी प्लॅन केलं होतं की मी रविवारीच डेकोरेशन करणार किंवा सोमवारी डेकोरेशन कंप्लीट करणार, तर तसं नाही आहे, तसं होत नाही आहे. आपण कितीही गोष्टी प्लॅन केल्या तरी आपल्या हिशोबाने चालत नाही, आपले प्लॅन फेल होतात. असं माझं पण झालेलं आहे. तर उद्या रात्री दाखवायला ना हे फिक्स आहे सालाबादप्रमाणे. कुठं बसतोस आहे? मी बसतो इकडेच, हं? इकडं बसतो. मी भाकरी खाणार आहे. तुला पण भाकरी आहे. भात का नको? उद्यापासून आज भात नाही खायचा रात्री. चला मित्र हो, जेवूया.